यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी सुरुवातीलाच नतमस्तक होतो। ज्यांनी आम्हाला आपल्या खरं तर व्यासपीठावरील सर्वांनाच 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिकवण दिली आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून काम करा असा मूलमंत्र दिला। त्या हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि आपल्या सगळ्यांवर आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करणारे स्वर्गीय विनायकाबा निबन यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं कार्यसम्राट आरोग्य शिबिर या उपक्रमाचं गेल्या 2 वर्षांपासून अथकपणे आयोजन करणारे त्यांचे कार्यसम्राट सुपुत्र सनीजी निमन यांच्यासाठी सुरुवातीला जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूयात की इथल्या भागातील आपला एकही गरजू रुग्ण रुग्णसेवेपासून वंचित राहू नये हा संकल्प त्यांनी केलेला आहे। आणि आज या आरोग्य शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी तर फक्त नव्हे तर रुग्णसेवा करण्याच्यासाठी देखील दाखल झालेले माझे मार्गदर्शक ऋषितुल्य व्यक्तिमत्व पद्मश्री तात्याराव लाणे साहेब, डॉक्टर रागिणीताई पारेख, मला नेहमी वाटतं ज्यांच्यासारखं वक्तृत्व मला बोलता यावं असे माझे सन्मित्र सत्यजित दादा तांबे, महाराष्ट्रातील असंख्य युवक ज्यांच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघतात, आदरणीय विनायकाबा निमन साहेबांचे सगळे त्यांचे सहकारी माजी मंत्री सुरेशजी नवले साहेब, आमदार श्याम सावंत साहेब, माजी आमदार सुभाष बणे साहेब, महापौर दत्ता धनकवडे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर राहुल कुलकर्णी सर दिसत आहेत, नानावटी हॉस्पिटलचे डॉक्टर या ठिकाणी दिसत आहेत, लीलावती हॉस्पिटलचे आहेत, भाजप वैद्यकीय आघाडीची टीम आहे आणि सगळे ज्ञातज्ञ सगळे सहकारी या ठिकाणी हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी राबतायत। त्या सगळ्यांना मी या ठिकाणी त्यांच्या सगळ्यांच्या समोरच नतमस्तक होतो, कारण तुमच्या सगळ्यांच्या निस्वार्थी सेवेमुळं योगदानामुळं हे आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडतं आहे। आणि मला खास करून एका व्यक्तीचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आणि आभार मानायचे आहेत, ते पायाला भिंगरे लावून फिरणारा आमचे रामेश्वर भैया नाईक। महाराष्ट्रामध्ये तात्याराव लाणे साहेब कुठेही अशा पद्धतीची मोठी शिबिर असतात तेव्हा गिरीश भाऊंचे दूत म्हणून रामेश्वर भैया नाईक त्या ठिकाणी 7-8 दिवस अगोदर दाखल होतात आणि ते संबंधित आरोग्य शिबिर यशस्वी कसं होईल या पद्धतीनं पूर्ण प्रयत्न करतात आणि ते शिबिर यशस्वीरित्या पार पडलं जातं। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। आणि गेल्या वर्षी मला सनीदादा निमन सांगत होते की 59,000 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी या शिबिरामध्ये झाली आणि जवळपास पुढचे 6 महिने या शिबिरामधून निदान झालेल्या सगळ्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या। मग त्यामध्ये मोतीबिंदू सर्जरी असतील, हायड्रोसिलचे ऑपरेशन्स असतील, पाईलचे ऑपरेशन्स असतील, त्या ठिकाणी ECG झाल्यानंतर ज्यांना अँजिओग्राफी करणं आवश्यक आहे, ज्यांची अँजिओग्राफी केल्यानंतर ज्यांना प्लास्टिक किंवा बायपास सर्जरीची आवश्यकता आहे, अशा 500पेक्षा अधिक रुग्णांच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया पार पडलेल्या आहेत। कॅन्सरग्रस्त जे अनेक रुग्ण आहेत ज्यांचं या आरोग्य शिबिरामध्ये निदान झालं, त्यांच्या कॅन्सरवरच्या शस्त्रक्रिया पार पडलेल्या, संबंधितांना केमोथेरपीसारखी महागडी जी उपचार असतात ते देखील या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पार पडले गेलेले आहेत। मला असं वाटतं की विनायकाबांचा जो कृतिशील वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम या ठिकाणी सनीजी निमन करतायत आणि म्हणून सनीदादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला एवढंच अभिवचन द्यायचं आहे की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण जे अशा शिबिरांमध्ये दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण निदान होतात, मग कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल, हृदयविकाराचे पेशंट्स असतील, लहान बच्चू असतील ज्यांची 2D इको तपासणी केल्यानंतर ज्यांना जन्मता हृदयविकार आहे असं आढळून येतं, असे ASD VSDच्या सर्जरीज असतील किंबहुना कुठल्याही पद्धतीचे दुर्धर आजार असतील जसं की किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, लंग ट्रान्सप्लांट असेल, यासारख्या महागड्या सर्जरीज असोत किंबहुना घराघरामध्ये हल्ली जो परवलीचा शब्द झाला आहे की गुडघ्याची वाटी बदलायची किंवा कमरेचा बॉल बदलायचा आहे, म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये ज्याला आपण नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट म्हणतो, अशा सर्जरीज असू द्यात, अशा कुठल्याही पद्धतीच्या शस्त्रक्रियांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून आपण आता तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करत आहोत। मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं आहे की डॉक्टर पद्मश्री
तात्याराव लहाने साहेब आमच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या वैद्यकीय समितीचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली 2 वर्षापूर्वी जेव्हा ही बैठक झाली त्याचवेळी लहाने साहेब आपण ह्या आजारांची व्याप्ती वाढवली, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची व्याप्ती वाढवली आणि आज 2 वर्ष 1 महिन्यामध्ये सत्यजित दादा तब्बल 300 कोटींचा मदतीचा टप्पा आपण मित्रांनो पार पडला आहे आणि तब्बल 40,000 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पार पडल्या। त्या ठिकाणी मला अनेक वेळेला विचारलं जातं की या योजनेची सर्वात मोठी उपलब्धी काय, तेव्हा मी अभिमानानं सांगतो की गेल्या 2 वर्ष 1 महिन्यामध्ये जवळपास 1000 पेक्षा लहान बच्चूंच्या कॉक्लर इम्प्लांट शस्त्रक्रिया या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून पार पडल्यात आणि समाजातील जी जन्मता कर्णबधीर किंवा जन्मता मुकबधीर मुलं आहेत ती 1000 पेक्षा जास्त मुलं आज बोलू लागली आहेत, ऐकू लागली आहेत, शाळेत जाऊ लागली आहेत। तुमची माझी मुलं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जीवन जगतात त्या पद्धतीनं सर्वसामान्य जीवन जगू लागली आहेत। मला वाटतं अशा पद्धतीचं एक ईश्वरीय कार्य या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून या शिबिरामध्ये जे रुग्ण जेव्हा आपल्याला निदान होतील की ज्यांच्यावर खरोखरच अत्यावश्यक सर्जरीची आवश्यकता आहे आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त असे रुग्ण आहेत, महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून आता कवच आपण वाढवलेलंच आहे, मात्र अनेक ज्या महागड्या शस्त्रक्रिया तात्याराव लहाने साहेब महात्मा फुले योजनेमध्ये ज्याचा समावेश होत नाहीत त्यांना आपण या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी उपलब्ध करून देतो। किंबहुना महात्मा फुले योजनेच्या पॅकेजमध्ये काही मर्यादा आहेत आणि म्हणून अशा रुग्णांना देखील जर टॉपअप द्यायचं असेल, जर अधिकचा वाढीव निधी द्यायचा असेल तर त्याचं देखील प्रावधान आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय सनीदादा निमन असतील त्यांची जी काही इथं वैद्यकीय शिबिर आयोजन करणारी जी टीम आहे त्यांना माझी विनंती आहे की या शिबिरामध्ये जे रुग्ण फाइंड आउट होतील, ज्यांचं निदान झाल्यानंतर गंभीर आणि ज्या सगळ्या महागड्या शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जे काही योगदान देता येणं शक्य आहे, जी काही मदत करता येणं शक्य आहे ती सगळी मदत नक्कीच आपण तात्याराव लहाने साहेब करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। पुन्हा एकदा आज जाता जाता एक छोटी आठवण म्हणजे आज मैत्री दिन आहे। मी मैत्री दिनाच्या या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना आणि समोर उपस्थित प्रेक्षकांना देखील, डॉक्टरांना देखील, नर्सिंग स्टाफला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि मैत्री दिन खऱ्या अर्थानं जागण्याचं काम या ठिकाणी सुरेश नवले साहेब असतील, बने साहेब असतील, श्याम सावंत जे करतायत की आपला मित्र जाऊन 2-3 वर्ष झाली तरी देखील त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेल्या कार्यक्रमाला न चुकता ही सगळी मंडळी या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित झाली आहे। मला वाटतं मैत्रीचं अनोखं आदर्शवत उदाहरण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांकडनं आमच्या पिढीला शिकण्यासारखं आहे की मैत्री जगताना तर निभावीच पण माणूस गेल्यानंतर, मित्र गेल्यानंतर देखील मैत्री जपता आली पाहिजे याचं एक उदाहरण मला वाटतं मूर्तिमंत आज या व्यासपीठावर पाहायला मिळतंय आणि आमच्या नव्या पिढीला देखील तो आदर्श तुमच्या माध्यमातून मिळतोय। आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित तुमच्या सगळ्या नारायण राणे साहेब असतील किंवा सगळेच तुमचे त्या काळचे सगळे सहकारी आहेत त्या सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आजच्या या शिबिराला क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना अध्यक्ष सतीश त्रिंबकराव मिसाळ आणि शंकरजी तडाखे यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। या शिबिरासाठी उपस्थित झालेले आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्याराव